हे जे कोश्यारी नावाचे गोष्ट आहे ते महाराष्ट्रात राज्यपाल असताना त्यांनी जे उपत्याग केले, सगळ्यात आधी लोकशाही संविधानाची हत्या करून ठाकरे सरकार, उद्धव ठाकरे यांचं सरकार उठवून टाकलं. राज्यपालाने काही अनावश्यक कृत्य आणि बेकायदेशीर कृत्य केली. राज्यपालपदी हे भगवंत कोश्यारी होते. त्यांना काही करून महाराष्ट्रामध्ये बहुमतातलं सरकार पाडून उद्धव ठाकरे यांचं भारतीय जनता पक्षाचं किंवा शिवसेना तोडून त्या गटाचं सरकार आणायचं होतं आणि ते त्यांनी करून दाखवलं. आणि त्यासाठी लोकशाही, संविधान आणि महाराष्ट्रातील जनतेच्या लोकभावना पायदळी सोडवल्या. संविधानाची हत्या केल्याबद्दल राष्ट्रपतींनी किंवा प्रधानमंत्र्यांनी त्यांना पद्मभूषण दिला असेल तर मी त्याचा निषेध करतो, शिवसेना निषेध करतो. ह्याच कोश्यारी राज्यपाल पदावर असताना महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा अपमान करणारी वक्तव्य केली. याच कोश्यारी यांनी बसून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला होता. याबद्दल महाराष्ट्र सरकारनं देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या 2 उपनी या पद्मभूषण जो त्यांना दिला. शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना, शाहू फुले आंबेडकरांचा अपमान करणाऱ्यांना नरेंद्र मोदींचं सरकार सन्मानित करत. हा विषय चालू आहे हिरव्यात. हा भारतीय जनता पक्षाचा जुना धंदा आहे. हिरवा रंग कोणाच्या मालकीचा नाही. हिरवा रंग म्हणजे निसर्ग आहे. आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जर जुनी वक्तव्य पाहिली, त्यांनीही सांगितलेलं आहे की हिरवा रंग म्हणजे कोणाच्या मालकीचा, कोणाच्या बापाचा नाही. हिरव्या रंगावर कोणाची मालकी नाही. हे बाळासाहेबांनी सुद्धा हिंदू हृदय सम्राटांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष काय म्हणाली की नगरसेविका मुलगी हिरवा, संपूर्ण मोगरा हिरवा करू. महाराष्ट्रामध्ये कृषी क्षेत्राची हरित क्रांती झाल्यामुळे महाराष्ट्र हिरवाच आहे. त्याच्यामुळे तुमचा हिरवा रंग जो म्हणता राजकीय, त्याच्याशी आम्ही सहमत नाही. तुमच्या विचाराशी, तुमच्या भूमिकेशी आम्ही सहमत अजिबात नाही. आम्ही तुमचा राजकीय मैदानामध्ये पराभव करत राहू. हिरवा रंगावरती फक्त मुस्लिमांचा अधिकार आहे का? तर अजिबात नाही. हिरवा रंग हा निसर्गाचा रंग आहे आणि त्याच्यावर सगळ्यांचाच अधिकार आहे. बघा, भगवा रंग जो आहे, आम्ही जेव्हा म्हणतो आम्ही भगवा फडकवणार, संपूर्ण महाराष्ट्र भगवा करू, याचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्ही महाराष्ट्रामध्ये पसरवू आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जी भगवी पताका महाराष्ट्रात फडकवली ती आम्ही कायम ठेवू. त्याच्यामध्ये काहीच कोणी कोणती शिक्षण. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा जो भगवा रंग आहे त्याचा सुद्धा धर्माशी संबंध जोडत नाही. तो स्वराज्याचं प्रतीक, हिंदवी स्वराज्याचं प्रतीक आहे भगवान. साताऱ्यामध्ये हे ड्रग्ज का सापडतात हा प्रश्न वारंवार उपस्थित झाला. आज आमच्या उपनेत्या, शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांनी पण तो प्रश्न उपस्थित केलेला आहे. साताऱ्यामध्ये शेकडो कोटी, हजारो कोटीचे ड्रग्ज सातत्याने सापडतात आणि महाराष्ट्राच्या निवडणुकामध्ये ड्रग्जचा पैसा मिळवला. आता याचे सूत्रधार कोण? साताऱ्यातले, हे तुम्ही शोधलं पाहिजे. हे पोलिसांनी शोधलं पाहिजे. मुंबईचे पोलीस जातात आणि पहिली कारवाई करतात. गुजरातचे पोलीस होतात आणि दुसरी कारवाई करतात. बरोबर आहे. सातारचे पोलीस जे आहेत, सातारचं पोलीस